हॅलो. हा नाही ठरलं अजून. हो मी कळवतो नंतर. काय झालं झेंडे? कोण आहे? सर हा तुमच्या मागावर होता. बोल कोण असतो? बोल. नाही 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 मी यांच्या यांच्या काय नाही 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 मी त्यांच्या त्यांच्या बोल. तुझा काय इरादा आहे? बोल बोल. नाही नाही मी ऍक्च्युली यांच्या त्यांच्या मागावर होतो. त्यांच्या कोणाच्या? बोल. त्यांच्या म्हणजे माझ्या होणाऱ्या बायकोच्या. हो झेंडे सोडा त्याला. सर हा डेंजर असू शकतो, काही बडबडतोय तो. त्याला सोडा. तुम्हाला पाहिलंय कुठेतरी. ईशाच्या घरी होतात तुम्ही त्या दिवशी. हो हो हे बघा ओळखलं ना त्यांनी मला. माझ्या होणाऱ्या बायकोच्या घरी आमची ओळख झाली होती. आमचं लग्न ठरलं. हा ठरलं म्हणजे? हा म्हणजे आधी नकार दिला होता, नंतर होकार दिला. कुणाला कुणाला कुणाला? ईशाला. ईशा निमकर, माझी होणारी बायको. हं? ईशा निमकर, माझी होणारी बायको. ईशा खिरीकडे लक्ष आहे ना ग? हो. ए आई, वेलची पावडर किती टाकू ग? अगं तूच करतेस ना, मग तूच ठरव. चमच्याने आधी चव बघ आणि मग ठरव. बर. ए आई, हा जरा चव बघतेस का? हो. कशी झालीये? छान झालीये. अगं पण एवढ्या कौतुकाने विक्रांत सरांसाठी घेऊन चाललीयस तर डबल गोड करायचीस ना. आई नको, आमचे सर ना खूप हेल्थ कॉन्शियस आहेत. हो हो अगं, ते आजारी पडायच्या आधीच औषध घेतात. हो पण तुझे सर खातील ना तुझा डबा? खातील हो बाबा. त्यांनी काल फॅक्टरीत स्वतःच्या हाताने कामगाराला घास भरवला. वा. त्यानंतर त्यांच्याबद्दलचा आदर एवढा वाढलाय ना माझ्या मनात. आणि बाबा, ते जर हे करू शकतात ना, तर माझा डबा का नाही खाणार? नक्कीच खातील. हो हो. खीर. ईशा ती खीर आहे ना, ती थोडी बाबांना दे आणि बाकी सगळी घेऊन जा तू. फ्रीज खराब झालाय, पुन्हा गळायला लागलाय बघ. मागच्या वेळी तुझ्या सरांनी दुरुस्त केला होता पण शेवटी बिघडलाच. अगं फ्रीज रिपेअर करणाऱ्याला बोलवतो आज, येईल तो. तुम्ही बोलवणार आणि तो दुरुस्त होणार. वाट बघा. अगं मग आजचे दिवस तुम्ही शेजारच्यांकडे ठेवायला सांगू नका मला. मागच्या वेळी रुपालीच्या आईकडे ठेवलं होतं तेव्हा म्हणाल्या कशा की आमच्या फ्रीज मध्ये जागा कमी पडते. मी पण मोठं तोंड करून म्हणाले होते त्यांना, आम्ही नवीन फ्रीज घेणार आहोत, डबल डोअरचा घेणार आहोत. घेतला का फ्रीज? तो चेक परत दिलात ना निमकर? आयडू, डोंट वरी ग. आपण फ्रीज घेऊया. लगेच नाही पण नक्की घेऊया. आता मला दर महिन्याला पगार मिळणार आहे की नाही, मग कशाला टेन्शन घेतेस? बर घेऊया. चल आटप आता लवकर. हीच आमचं लग्न ठरलं. हा म्हणजे आधी नकार दिला होता, नंतर होकार दिला. ईशा निमकर, माझी होणारी बायको. ईशा निमकर, माझी होणारी बायको. तुम्ही जर ईशावर विश्वास ठेवला असता तर ती नेमकी कशी मुलगी आहे, किती निरागस आहे हे तुम्हाला कळलं असतं. एनिवे, युअर लॉस. आमचं लग्न ठरलं. हा म्हणजे आधी नकार दिला होता, नंतर होकार दिला. ईशा निमकर, माझी होणारी बायको.
आमचं लग्न ठरलं हा म्हणजे आधी नकार दिला होता नंतर होकार दिला. ईशा निमकर माझी होणारी बायको. सर बोला. उभा राहा. नाही, दार लॉक केलं. उभा राहा. आता बोलूया. काय चाललंय तुझे? काय चाललंय? आपला काय संबंध आहे ईशाच्या लग्नाशी? काहीच नाही. चांगली मुलगी आहे ती. तिचं लग्न एका चांगल्या घरात व्हावं एवढंच वाटतंय मला. हा, हो, नक्की. नक्की. मला सांगतोस साल्या तुझ्या आत काय चाललंय ना ते मी बाहेरून ओळखतो. तुझ्या चेहऱ्यावरची रेष जरी हल्ली ना तरी मला कळतं. तू मला सांगतोस त्या पुरीबरोबर दिवसभर बाहेर फिरलास विदाऊट सिक्युरिटी. किती टेन्शन आलं होतं मला माहितीये तुला. मारायला तिच्या घरी घेऊन गेलास माफी मागायला. काय गरज होती तुला त्यांच्या घरी जायची? आम्ही दोघांनी केलं असतं ना काय करायचं ते. पण नाही, साहेब स्वतः त्यांच्या घरी गेले. त्या लोकांचा काहीही संबंध नसताना तू त्यांना पार्टीला बोलवलंस. आता काय तर तिच्या घरी जाऊन तिला नोकरी दिलीस, शेड्युलिंग करायला सांगितलं. काय चाललंय हे विक्रांत? तिने कागदाचा बोळा करून असा डाटवर मारला की साहेब लगेच खुश गेले प्लांट विजिटला घेऊन. इकडे मिहीर आणि बाकीचे बसलेत बॉम्बा मारत. तुम्हाला जमलं ते? नाही ना, तिला जमलं. आम्हाला काही जमलं नाही रे विक्रांत. पण असं समजू नकोस की मला काय यातलं कळत नाही म्हणून. काय कळतं तुम्हाला? जे तुला कळत नाहीये. अरे त्या ईशाचं लग्न करू दे ना, काय करायचं ते. तुला काय फरक पडतो? फरक? त्या मुलाच्या बापाला बोलताना ऐकलंय मी. चांगली माणसं नाहीयेत ती. तिचं लग्न एका चांगल्या घरात व्हावं एवढंच वाटतं मला. ठीक आहे, तू म्हणतोस म्हणून करतोय काम. पण विक्रांत जरा जपून. मला ना चांगलं फिलिंग येत नाहीये त्या पुरीबद्दल. मायरा पण चिडचिड करत होती. स्वभाव आहे तिचा तो. तिचं जाऊ दे, पण माझं काय? मला काय वाटतंय ते. त्याला करोडो रुपयांचा फायदा झाला तिच्यामुळे. विसरलास? मी विसरलेलो नाहीये रे, पण तो फायदा तुझ्या अकलेमुळे झालाय मित्रा. ती एक साधं वाक्य बोलली रे, पण त्याची किंमत तुला कळली. तू डिसिजन घेतलास. हे बघ, मला जे वाटलं ना ते मी बोललो, पण मला दिसतंय तू बदलतोयस. तू विक्रांत सरांजम आहेस. एका चाळीतल्या लहान मुलीचा तू एवढा विचार करतोस. हे जर कळलं ना तर चर्चा होतील. नको नको त्या चर्चा होतील. आमच्या गावाकडे म्हणतात, बस, ट्रेन आणि पोरीच्या मागे धावणारा माणूस जीवानीशी जातो.
मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. अभिनंदन ईशा मॅडम. का असंच. सर आहेत आतमध्ये? हो आहेत की. मी भेटू शकते त्यांना? हो. सर ऍक्च्युली मी तुमच्यासाठी डबा आणलाय आणि स्पेशल पण आहे त्याच्यात काहीतरी. लंच टाइम झालाय. नाही सर, सॉरी. मे आय कम इन सर? कम इन. येस सर. मीर शेड्यूल करायला घे. सर मी सर पण हे तर काम मी करणार होते ना. मीर तू आहेस. ऑफकोर्स सर, लगेच करतो सर. काय हवंय? ते गेट बॅक टू युअर वर्क. मॅडम, गुड न्यूज हा. कॉंग्रॅच्युलेशन्स. कशाबद्दल? तुम्ही जरी लपवलं तरी FM ला सगळं कळतं. कॉफी? अभिनंदन ईशा, शुभेच्छा तुम्हाला. काय मग जॉब कंटिन्यू करणार ना? म्हणजे ग्रेट न्यूज ईशा. ईशा, मला पण FM वरूनच कळलं हा. पण तुम्ही सगळे मला कशाबद्दल विश करताय? जॉईनिंग फॉर्मवर सगळी इन्फॉर्मेशन बरोबर दिली होतीस. हो मॅम. एकही इन्फॉर्मेशन चुकीची नव्हती. कुठली इन्फॉर्मेशन? युअर मॅरिटल स्टेटस सिंगल असं लिहिलं होतं. अँड युअर एंगेज. कोणी सांगितलं तुम्हाला? हे असं अजिबात नाहीये. फ्रॉम द हॉर्सेस माउथ. तुझा फियॉन्से स्वतः बोललाय हे सगळं. दिस इज टू मच ईशा. लग्न आहे ना मला, सांगितलं पण नाहीस. अगं पण असं काहीच नाहीये. हे बघ, तू प्लीज आडेवेडे घेऊ नकोस. एकतर मला एक गोष्ट कळत नाही, तुला जर लग्नच करायचं होतं तर मग हे ऑफिस का जॉईन केलंस तू? एक जागा वाया घालवलीयस. हाऊसवाईफ व्हायचं होतं तर मग इकडे यायचंच नाही ना. पण कोणी सांगितलं तुम्हाला हे? आता हे सुद्धा मीच सांगू तुला. म्हणजे तुझ्या नवऱ्याचं नाव मी तुला सांगायचं? लिसन, I don't have time for all of this, okay? सरांचा पण हाच गैरसमज झालाय की काय? अगो बाई, फ्रीज? मामा तुम्ही घेतला की काय? जाता जाता ईशानी ऑर्डर दिली की काय? बराबर डिलिव्हरी किया ना. हेलो. शेजाऱ्यांनी अजून एक नवीन फ्रीज घेतलेला दिसतोय. रुपालीची आई, ओ रुपालीची आई. काय हो? तुमचा नवीन फ्रीज आमच्या दारात आलाय. आमचा नाही हो, तुमचाच आहे. अगं बाई, आमचा? टिल्लूंकडून फुल ना फुलाची पाकळी आमच्या व्याह्यांसाठी. म्हणजे काय? आता दादाच्या मनात आलं होतं ना गिफ्ट द्यायचं, म्हणजे देणारच नाही हो. फ्रीज म्हणजे जरा कसं आहे ना, नुसता पैसा असून उपयोगी नाही, शेवटी द्यायची दानतही लागते. आणि आमचा दादा आहे ना, तो मनाने खूप मोठा आहे. सत्य आहे. खरं सत्य काय माहितीये का? ईशाच्या घरी गिफ्ट द्यायची आमच्या बिपिनची इच्छा बरं का. अरे हो नाही हो, पण मला अगदी असाच फ्रीज हवा होता. आमचा अगदी खटारा झालाय. पण नको. असा विचार करू नका हो. अहो, एवढ्या प्रेमानं दिली ही गिफ्ट, स्वीकार करायला काय हरकत आहे? काय रे? हो, घ्या ना घ्या ना. नको. खरं तर ना, आजच ईशा म्हणाली होती नवीन फ्रीज घेऊयात. पाहिलं, सुनेच्या तोंडातून शब्द बाहेर पडला आणि फ्रीज हजर. बघितलं संजय, आपल्या बिपिनला ईशाचं मन अगदी चांगलंच कळलंय. हा
आता ना तुम्ही नाही वगैरे काही म्हणूच नका. अभिनंदन नवीन फ्रीज बद्दल. थँक्यू हा थँक्यू. येतो हा. येतो हा. आता निमकरांना काय सांगू, नेहमी सारखे रडणार आहे. मामा जरा मदत करा हो. तुम्ही विक्रांत सरांचा आहेत त्यांचे? येस, मी विलास झेंडे, विक्रांत सरंजामेचा राईट हँड. हे काय चाललंय? मी काय केलं? मला जाऊ दे ना. आमच्याकडे म्हणतात, जशी कोकिळीची अंडी पिल्ले कावळीकडे गावतात, तशी पोरीची गुपितं मैत्रिणीकडे गावतात. काय पाहिजे तुम्हाला? ये बिपिन टिल्लू कोण आहे? ये किसका पिल्लू आहे? काय कोण आहे? बोल पटापट बोल. बिपिन माझ्या मामाचा मुलगा आहे आणि बिपिन ईशाला बघण्यासाठी इथे आलेला. म्हणजे ईशाच्या आईचं आणि माझ्या आईचं असं ठरलंय की ईशाचं लग्न बिपिन सोबत लावून द्यायचं. पण ईशाचा अजून त्या लग्नासाठी असा काही होकार आला नाहीये. पण माझे मामा बिपिन आणि तिची आई आणि याबद्दल कोणाला काय बोलू नको. ईशा चल ना जेवायला. नको. डायटिंग? नाही, मला भूक नाही आहे. तुझा बर.